हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण रोटेशनल मोशन मध्ये जे पॉइंट्स आपण कव्हर केले होते. रोटेशनल मोशन मध्ये आपण रेडियस ऑफ गायरेशन पाहिलं होतं. रेडियस ऑफ गायरेशनच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलं होतं. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क आणि रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग फाइंड आउट केलं. त्याच्या अगोदर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. What is the formula for moment of inertia of ring? It is must be equals to mr square, where m is the mass, r is the distance, square of distance of the particle from the axis of rotation. तसेच आपण काय फाइंड आउट केलं होतं? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला होता. What is the moment of inertia of disk? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I is equals to half mr square. ठीक आहे. मग हे दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केला. त्याच्यावरून आपण रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू काढली. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? इट इज द क्वांटिटी विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ मास डिस्ट्रीब्युशन मेजरमेंट करण्यासाठी या क्वांटिटीचा यूज केला जातो, जो के ने रिप्रेझेंट केला जातो. नाउ रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे? हिअर के इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट आय डिवायडेड बाय एम. रेडियस ऑफ गायरेशन के is equals to square root I divided by m, where I is what? I is the moment of inertia and m is what? M is the mass. आणि मग याच्यावरून आपण याचा युनिट पण काढलं होतं. its SI युनिट इज मीटर. काय आहे SI युनिट? मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा SI युनिट मीटर आहे. कसं तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, याचा SI युनिट काय असतं? kg मीटर स्क्वेअर असतं. हा काय आहे? मास आहे. हा kg मध्ये येतो. या kg ला kg कॅन्सल झाला, या रूटला स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजे इथं मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा SI युनिट काय मिळालं आपल्याला? द SI युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज मीटर. तसंच आपण रेडियस ऑफ गायरेशनच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या. रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन आपण फाइंड आउट केला होता. त्याचप्रमाणे डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला पण काढला होता. रिंगच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे? आर आहे. तर डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे? आर डिवायडेड बाय रूट 2. असे दोन वेगवेगळे फॉर्म्युला आपण फाइंड आउट केले होते. ठीक आहे. तर या रेडियस ऑफ गायरेशनच्या व्हॅल्यूज आपण आता इथं फक्त दोनच व्हॅल्यूज काढल्या होत्या. म्हणजे दोन बॉडीज आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत. एक म्हणजे रिंग आणि दुसरी म्हणजे डिस्क. तर अशा बऱ्याचशा बॉडीज आहेत, जसं की रॉड आहे, रिजिड रॉड असेल, रिजिड रॉडचा सेंटर पॉइंट, रिजिड रॉडचा वन एंड पॉइंट. त्याचप्रमाणे डिस्कचा आपण फाइंड आउट केलेलाच आहे. सॉलिड स्फिअर असेल, सॉलिड स्फिअरच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला. तर हे सगळे जे ऑब्जेक्ट, ह्या सगळ्या ज्या बॉडीचे शेप्स आहेत आणि त्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशनचं ओरिएंटेशन कुठून झालेलं आहे, म्हणजे सेंटर मधून झालेलं आहे का वन एंड मधून झालेलं आहे, प्लेनला परपेंडिक्युलर आहे का टँजंट आहे. तर या सगळ्या केसेस ज्या आहेत ह्या ऍट द एंड ऑफ द लेसन तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत, जे लर्न करणं खूप गरजेचं आहे. आज जो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो फार महत्वाचा पॉइंट आहे. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस. हे जे डेरिव्हेशन्स आहे, हे डेरिव्हेशन 3-3 मार्कला तुम्हाला विचारले जातात. तर पहिला आपण बघूया थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस. पॅरलल ऍक्सेस थेरम आपण बघूयात आधी. मग आता पॅरलल ऍक्सेस थेरम मी आधी डायग्राम ड्रॉ करते, मग तुम्हाला स्टेटमेंट सांगते. स्टेटमेंटचं मॅथमॅटिकल जे फॉर्म मिळतं, त्या मॅथमॅटिकल फॉर्म वरून स्टेटमेंट लक्षात ठेवायला इझी जातं, किंवा मग स्टेटमेंट वरून मॅथमॅटिकल फॉर्म लक्षात ठेवायला इझी जातो. ठीक आहे. त्याआधी डायग्राम आपण समजून घेऊया. डायग्राम एकदा समजली की मग इक्वेशन समजायला सोपं जातं. नाउ दिस वन इज द रिजिड बॉडी. देयर आर टू ऍक्सिस ऑफ रोटेशन. बिकॉज पॅरलल ऍक्सेस आपल्याला बघायचं, त्यामुळे ऍक्सिस ऑफ रोटेशन कसं असणार आहे? दोन असणार आहेत. एक जो आहे हा सेंटर मधून पास ऑन होत आहे आणि दुसरा जो आहे तो वन एंड मधून जात आहे. मग तुम्ही कुठे ड्रॉ करा, तुम्ही इकडे ड्रॉ केला तरी चालेल, अदरवाईज तुम्ही इकडे ड्रॉ केला तरी चालेल. ठीक आहे. तर हा जो आहे हा सेंट्रल पॉइंट मधून जातोय, म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IC ने रिप्रेझेंट करू. हा जो आहे हा वन एंड मधून पास होतोय, म्हणून याचा सेंटर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपण IO ने रिप्रेझेंट करू. O म्हणजे काय? एनी पॉइंट. ठीक आहे. C म्हणजे काय? सेंट्रल पॉइंट. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा पास होतोय? दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ दिस रिजिड बॉडी. रिजिड बॉडी एनी शेपच्या पण ड्रॉ करतो. ठीक आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? IC आहे. आणि हा जो आहे हा रोटेशनचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा कुठल्याही एका पॉइंट मधून पास ऑन होतोय, म्हणून तो पॉइंट आपण O घेतला. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने रिप्रेझेंट केला? IO ने रिप्रेझेंट केला. ठीक आहे. आता हे जे दोन पॅरलल ऍक्सेस आहेत, या पॅरलल ऍक्सेस मध्ये जे डिस्टन्स आहे हे किती आहे? H इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. या दोन पॅरलल ऍक्सेस मधला असलेला डिस्टन्स किती आहे? H इज द डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ऍक्सेस. ठीक आहे. तर आता ही पूर्ण जी रिजिड बॉडी आहे, दिस रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स.
असाच एक पार्टिकल आपण कन्सिडर करूयात. सपोज तो पार्टिकल या पोझिशनला आहे. ठीक आहे, याला आपण डी असं नोटेशन रिप्रेझेंट करूया. पी ने केला तरी चालेल, नोटेशन ऍज चॉईस तुमची, पण जे इक्वेशन मध्ये तुम्ही नोटेशन वापरता तेच डेरिव्हेशन मध्ये घ्या, नाही तर मग टेक्स्टबुक मध्ये आहे ते तुम्ही वापरले तरी चालतील. ठीक आहे, तर हा एक पार्टिकल आपण या ठिकाणी कन्सिडर केला. या पार्टिकलचा मास काय आहे? डीएम इज द मास ऑफ दॅट स्मॉल पार्टिकल बिकॉज बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स, आणि त्यातला एक पार्टिकल आपण इथे कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, मग आता इथं काय करायचंय, तर या पार्टिकल, हा जो पार्टिकल आहे हा या ऍक्सिस पासून असा जॉईंट करून घ्यायचा. सिमिलरली हा असा जॉईंट करून घ्यायचा. ठीक आहे, ओडी आणि हा सीडी, हे दोन पॉइंट्स आपण काय केलं, जॉईंट करून घेतले. आता हा ओसी जो आहे, या ओसीला असा पुढे प्रोसीड करायचा आणि डी पासून याच्यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. हे पुढचं कन्स्ट्रक्शन आहे आपलं. डायग्राम लक्षात येते. ही रिजिड बॉडी आहे, दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, वन सेंटर मधून पास होतोय, दुसरा एनी पॉइंट मधून पास होतोय. या दोन ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये एक्स एवढा सेपरेशन आहे. डी हा एक पार्टिकल आपण कन्सिडर केलेला आहे. मग हा पार्टिकल या म्हणजे या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हा जॉईन केला, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हा जॉईन केला. ओसी हा पुढे असा प्रोसीड केला आणि डी पासून त्याच्यावरती काय केलेलं आहे, आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, जो आपण एन ने दाखवा. या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. मग आता हे डिस्टन्सेस आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. किती डिस्टन्स आहे हे आपण मेन्शन करूया. ठीक आहे, डायग्राम क्लिअर झाली सर्वांना? कोणाला डायग्राम मध्ये काही डाऊट आहे का? ठीक आहे, तर बघूयात आपण पुढचे डिस्टन्सेस कसे मिळतील. आता हे इक्वेशन पाहत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ही डायग्राम समजली तुम्हाला? मी इथे याचं स्टेटमेंट लिहितो. ते आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. डायग्राम परत एकदा सांगते. रिजिड बॉडी, टू ऍक्सिस ऑफ रोटेशन, वन इज पासिंग थ्रू सेंटर, अनदर वन इज पासिंग थ्रू एनी पॉइंट. डिस्टन्स बिटवीन दिस टू इज एच डी. बी एनी पार्टिकल. ओ पासून हा जॉईन केला, म्हणजे या ऍक्सिस पासून हा जॉईन केला, या ऍक्सिस पासून हा जॉईन केला. ठीक आहे, तसंच ओसी पुढे प्रोसीड केला आणि एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला डी या पॉइंट पासून. डायग्राम क्लिअर झाली इथे? आता या ठिकाणी बघा, इथे आपल्याला बघायचं आहे की याचं स्टेटमेंट काय आहे. नाव द स्टेटमेंट theorem of parallel axis. Parallel axis theorem stated as moment of inertia about any axis must be equal to, बघा, the moment of inertia about any axis किंवा the moment of inertia of an axis of rotation passing through any point. Moment of inertia of axis of rotation passing through any point must be equals to sum of. कशाची सम घ्यायची आपल्याला? स्टेटमेंट. मी स्टेटमेंट मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिते आणि नंतर मी स्टेटमेंट पण लिहिणार आहे. आता काय सांगितलं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस किंवा मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट मस्ट बी इक्वल्स टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड द प्रोडक्ट ऑफ. कशाचा प्रोडक्ट घ्यायचा आहे? प्रोडक्ट ऑफ इट्स मास. इट्स मास म्हणजे काय? रिजिड बॉडीचं मास. प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. दॅट मीन्स h square. And this is the statement of पॅरलल ऍक्सेस थेरम. पॅरलल ऍक्सेस थेरमचं हे मॅथमॅटिकल फॉर्म आहे आणि याच्यावर मग स्टेटमेंट लिहायचं. हा मॅथमॅटिकल फॉर्म लक्षात आला की स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता किंवा स्टेटमेंट लिहा नसेल तर तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म लिहिता येईल. काय सांगितलं स्टेटमेंट बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? इट मस्ट बी इक्वल्स टू सम ऑफ. कोणाची सम करायची आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड the product of its mass म्हणजे या रिजिड बॉडीचा मास, its mass and square of perpendicular distance between these two parallel axes. या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं हे perpendicular distance याचा स्क्वेअर. ठीक आहे, तर आता हे स्टेटमेंट मी काय करते, स्टेट करते म्हणजे वर्ड मध्ये लिहिते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ an axis passing through any point is equal to sum of
sum of moment of inertia of an axis passing through its center and the product of its mass and square of perpendicular distance between two parallel axes. बघा, स्टेटमेंट वरून मॅथमॅटिकल फॉर्म वरून स्टेटमेंट लिहिता येतं किंवा मग स्टेटमेंट वरून तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म लक्षात ठेवू शकता. लक्षात आलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. इट्स म्हणजे काय? रिजिड बॉडी passing through its center and the product of its mass and square of perpendicular distance between two parallel axes. स्टेटमेंट समजलं तुम्हाला? ठीक आहे, मी स्टेटमेंट रफ करते, मॅथमॅटिकल फॉर्म तसाच ठेवते बिकॉज आपल्याला इक्वेशन लिहायला जागा कमी पडेल. मॅथमॅटिकल फॉर्म लक्षात आला, स्टेटमेंट लक्षात आला. आता याला डिराईव्ह कसं करायचं हे आपण बघणार आहोत. आता हे इक्वेशन डिराईव्ह करत असताना सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करून घ्यायचे. ठीक आहे, आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या आहे तिथे फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता हा जो पॉइंट आहे हा पॉइंट या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला म्हणजे या पॉइंटचा या ऍक्सिस पासूनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आपण कसं लिहिणार आहोत बघा. हिअर IO इज इक्वल्स टू इंटिग्रेशन OD स्क्वेअर DM. OD म्हणजे काय? डिस्टन्स स्क्वेअर. DM म्हणजे काय? मास ऑफ दॅट पार्टिकल. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. काय एक्सप्लेन केलं होतं? तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा लिहू शकतो? I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन R स्क्वेअर DM. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला हा आहे, समेशन MI RI स्क्वेअर. I इज फ्रॉम 1 to N. ठीक आहे, पण हे कधी आपण वापरतो तर या इक्वेशन साठी आपण काय कन्सिडर केलेलं असतं? रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स, म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्मली झालेलं आहे, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला करतो. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये इट इज नॉट सो. मग त्या केसमध्ये आपण काय करतो तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला आपण असा रिप्लेस करतो, म्हणजे समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन, मास इज रिप्लेस्ड बाय DM म्हणजे स्मॉल क्वांटिटी ऑफ मास, आणि हा डिस्टन्स स्क्वेअर आहे तसाच. ठीक आहे, मग इथे फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन R स्क्वेअर DM म्हणजेच काय? डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मास ऑफ दॅट पार्टिकल. मग हा पार्टिकल किती डिस्टन्स वरती आहे? या ऍक्सिस पासून हा पार्टिकल किती डिस्टन्स वरती आहे? OD एवढ्या डिस्टन्स वरती आहे. म्हणून इथं काय दिलं बघा, हा फॉर्म्युला मी अप्लाय केला. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन R स्क्वेअर DM. IO, that means moment of inertia of this axis, is equals to integration OD square DM म्हणजेच काय? डिस्टन्स स्क्वेअर DM. हे समजलं की तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सिमिलरली जसं आपण हे फाइंड आउट केलं IO, तसंच आपल्याला IC काढायचं आहे. एनी गेसेस कोणाला सांगता येईल? IC काय आहे? IC इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, येस इट इज CD स्क्वेअर DM. IO ची व्हॅल्यू काय मिळाली? IO इज इक्वल्स टू OD स्क्वेअर DM. तसंच आपण काय काढलं? IC इज इक्वल्स टू CD स्क्वेअर DM. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या की मग पुढे आपण काय करणार आहोत तर पुढे आपल्याला इक्वेशन लिहायला हे सोपं पडतं. ठीक आहे, आता इक्वेशन लिहित असताना बघूयात आपण काय काय स्टेप्स आपल्याला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. या व्हॅल्यूज काढलेल्या अशाच ठेवतात, हे आपल्याला युज करायचे. सपोज आपण काय करूया, त्याला इक्वेशन नंबर 1 लिहूया, त्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता मी जे इक्वेशन लिहिणार आहे ते ऍज पर टेक्स्ट बुक थोडंसं वेगळं लिहिते, जे समजायला तुम्हाला सोपं जाईल. आता इथे बघा, हा ट्रायंगल आपण लिहूया OND. इन दिस ट्रायंगल, इन ट्रायंगल OND by using Pythagoras theorem.
पायथागोरस थेरम जर आपण या ट्रायंगल मध्ये वापरला तर आपल्याला काय मिळणार आहे? येस, ओडी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर किंवा डी एन स्क्वेअर. काय केलं आपण? हा मोठा ट्रायंगल घेतला. या ट्रायंगल मध्ये आपण काय केलं? पायथागोरस थेरम वापरला. पायथागोरस थेरमने काय मिळाला? ओडी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. पण हा ओ एन कसा तयार झालेला आहे? ओसी आणि सी एन चा मिळून ओ एन तयार झालेला आहे. मग आपण इथं काय करूया? ओडी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एन कसा तयार झाला? ओ सी प्लस सी एन चा स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. आता याला काय करूयात आपण? याला एक्सपांड करूयात आपण. कसा एक्सपांड करायचा? ऍज पर दी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या रूलने एक्सपांड करूयात. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस हा एन डी स्क्वेअर आहे तसाच ऍज इट इज. ओडी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी इंटू सी एन प्लस सी एन स्क्वेअर हा आहे तसाच आहे. आता इथं बघा जरा, सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर, सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर म्हणून या दोघांचा मिळून इथं छोट्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम मिळतो. मग इन्स्टेड ऑफ दिस जर आपण सी डी स्क्वेअर लिहिला तर चालेल. येस, इक्वेशन वरती काही इफेक्ट होणार नाही. ओडी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी इंटू सी एन प्लस सी डी स्क्वेअर. इथं काय केलं आपण? सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर म्हणजेच काय आहे? सी डी स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे इथं आपण सबस्टिट्यूट केलं या व्हॅल्यूज. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? तर आपण इथं ओसी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. ओसी ची व्हॅल्यू काय आहे? एच आहे. सीएन आहे तसा ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही इथं नोटेशन वापरून व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तरी चालतात. बट इट इज ओके. ऍज पर टेक्स्ट बुक आपण इथे लिहूयात म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन व्हायला नको इक्वेशन मध्ये. ठीक आहे, आता इथं बघा, इथं आपल्याला काय करायचंय? ही स्टेप आपल्याला मिळाली. तर आता या स्टेपला आपल्याला काय करायचंय? पूर्ण इक्वेशनला डीएम ने मल्टिप्लाइड करायचं आणि इंटिग्रेट करायचं. या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय डीएम अँड देन इंटिग्रेट. काय करायचंय? हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे या पूर्ण इक्वेशनला डीएम ने मल्टिप्लाय करायचं आणि मग इंटिग्रेट करायचं. मग काय स्टेप मिळणार आहे? इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर डीएम. बघा, डीएम ने मल्टिप्लाय केलं आणि इंटिग्रेट केलं. सिमिलरली हे सगळं सेपरेट घेऊयात आपण. इंटिग्रेशन ओसी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन 2 ओसी इंटू सी एन इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डीएम. स्टेप लक्षात आली? काय केलं? या स्टेपला डीएम ने मल्टिप्लाय केलं आणि मग इंटिग्रेट केलं. ठीक आहे, हे असंच ठेवा. आता इथं जो आहे हा 2 इंटू ओसी हा जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे? ओसी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, जो कॉन्स्टंट आहे त्याला आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. इंटिग्रेशन सी एन हा ही स्टेप मी आहे तशीच नाही तेवढं. इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर डीएम इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ओसी स्क्वेअर डीएम प्लस 2 इंटू ओसी. ओसी ची व्हॅल्यू एच आहे, तो कॉन्स्टंट आहे दोघांमधलं सेपरेशन, त्यामुळे तो बाहेर घेतला, त्याचं इंटिग्रेशन निघत नाही. इंटिग्रेशन सी एन इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डीएम. आलं लक्षात काय केलं ते? ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचं आहे? इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ओडी स्क्वेअर डीएम, ओडी स्क्वेअर डीएम म्हणजे काय? आय ओ. सीडी स्क्वेअर डीएम, सीडी स्क्वेअर डीएम म्हणजे काय? आय सी. ठीक आहे, ओसी स्क्वेअर डीएम. आता इथे आपल्याला ओसी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल बिकॉज ओसी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. आता इथं मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते. इथं आपण ऑलरेडी व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहे. काय व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे? ओडी स्क्वेअर डीएम काय आहे? आय ओ आहे इज इक्वल्स टू ओसी स्क्वेअर डीएम. ओसी, आता इथं ओसी कॉन्स्टंट आहे जो बाहेर येणार आहे, त्यामुळे इथं आपण काय करूया? एच स्क्वेअर. ओसी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मी. सिन्स ओसी इज इक्वल्स टू एच, जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. एच स्क्वेअर इंटिग्रेशन डीएम प्लस 2 इंटू एच. ओसी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इंटिग्रेशन सी एन डीएम सी डी स्क्वेअर डीएम म्हणजे काय? आयसी प्लस आयसी. ठीक आहे, आता इथे बघा, डीएम म्हणजे काय? मास ऑफ स्मॉल पार्टिकल.
इंटिग्रेशन डीएम म्हणजे काय? टोटल मास म्हणजे पूर्ण रिजिड बॉडीचं मास, आणि पूर्ण रिजिड बॉडीचं मास किती आहे? येस इट इज कॅपिटल एम. त्यामुळे इंटिग्रेशन डीएम चा आन्सर काय येणार आहे? कॅपिटल एम येणार आहे. 2h आहे तसंच राहणार. इंटिग्रेशन सीएन इंटू डीएम, याचं जे आन्सर तुम्हाला मिळणार आहे इंटिग्रेशन सीएन डीएम, इट मस्ट बी इक्वल्स टू 0. का हे आन्सर तुम्हाला 0 मिळतं? इथं स्पेसिफिक रिझन आहे. काय रिझन आहे तर एनसी इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ मास. एनसी इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ मास, आणि सेंटर ऑफ मास जे आहे, जर आपण पाहिलं एनी मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास. Any mass distribution is symmetric about the center of mass. Center of mass ला mass distribution कसं असतं? Symmetric असतं. Hence the reason from the definition of center of mass. Center of mass ची जर definition आपण घेतली तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? याचं इंटिग्रेशनचं आन्सर काय मिळणार आहे? 0 मिळणार आहे. Algebraic sum of center of mass of any point किंवा the algebraic sum of a point फ्रॉम द सेंटर ऑफ मास मस्ट बी इक्वल्स टू 0. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला याचा आन्सर काय मिळत आहे? 0 मिळत आहे. सेंटर ऑफ मास इज द पॉइंट. थोडासा रिकॉल करूया 11th स्टँडर्ड मध्ये. व्हॉट इज द सेंटर ऑफ मास? सेंटर ऑफ मास इज द पॉइंट थ्रू विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ऍट दॅट पॉइंट. बॉडीचं पूर्ण मास जे आहे ते त्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, आणि सेंटर ऑफ मास मस्ट बी इक्वल्स टू 0 आहे. तुमच्याकडे 11th बुक्स असतील, तुम्ही एकदा सेंटर ऑफ मासची डेफिनेशन पाहून घेतली की तुमच्या लगेचच कन्सेप्ट लक्षात येईल. मग अल्जेब्रिक सम ऑफ सेंटर ऑफ मास कशी असते? इट मस्ट बी इक्वल्स टू 0 असते. त्यामुळे इथं सीएन इंटू डीएन मस्ट बी इक्वल्स टू काय घेतलंय? 0 घेतलंय. जर या व्हॅल्यूज आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे? IO आहे तसा इज इक्वल्स टू डीएम चं काय मिळालं? एम मिळाला, mh² प्लस हा 0 झाला प्लस आयसी. आता याला फक्त काय करूयात? रिअरेंज करूयात, म्हणजे आपल्याला कशी टर्म मिळेल? देअरफॉर IO इज इक्वल्स टू IC प्लस mh² अँड दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. आलं लक्षात? समजलं? परत एकदा मी इन शॉर्ट रिपीट करते बघा. Moment of inertia about an axis passing through any point is equals to sum of moment of inertia about an axis passing through its center and the product of its mass and square of perpendicular distance between two parallel axes. ठीक आहे, मग त्यानुसार आपण काय केलं? आपण आधी या व्हॅल्यूज काढून घेतल्या. ठीक आहे, या ऍक्सिस पासूनचा हा पार्टिकल किती डिस्टन्स